आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 29 महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले. सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी काही जाऊ शकलो नाही. जेथे अर्थात मुंबई, ठाणा, नाशिक आणि संभाजीनगर या 3 महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले. परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहजिकच आहे, ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांधा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे. त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने ते साम, दाम, दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काहीतरी वापर केला. कागदपटच्या पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं. काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. अगदी ठाण्याला गेलो होतो, तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली. काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या. आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं, हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलो नाही. पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, सत्ताधारी पक्षाला तर खान पडलं आहे नक्कीच. कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नावं होणार नाही. एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली ती शिवतीर्थावर. खुर्च्या रिकाम्या होत्या. विधानसभेला असेल. याही वेळेला आमची सभा झाली. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा. पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषणं केली. आदित्यने पण केलं. आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. त्याच्यामुळे खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता. गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते. आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्ध्या नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते. ते आता गाळाला गेले. 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल,
प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे. हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कशी नाही, आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो. मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती, ती नोटबंदी अयशस्वी झाली का, याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही. हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिले. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल, पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे, पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना उचली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक, अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत, ते साधे प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे ह्या शिवसैनिकांनी दाखवलेले आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडनं आणखी अपेक्षा नक्कीच होती, कारण ज्या काही 25 वर्षात जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या, त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच. कोविड काळात जे काही काम केलं, मुंबई मॉडेल, हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील, भरघोस आशीर्वाद देतील. ठीक आहे, आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत, ते भरपूर दिलेले आहेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत, मराठी पट्टा, या मराठी माणसांनी शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे. यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत, आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे, कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत, याचा भांडाफोड तर नक्कीच होईल. पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवलाय त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू. आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल, हे सदैव दडपण आम्ही ह्या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू. याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असतील तर इतरांनी उत्तर देऊ. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।